नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबई तक. आणि आजकाल आपण बघतोय, की राजकारणामध्ये इतक्या घडामोडी घडत आहेत सातत्यानं आणि मग घडामोडी घडल्या, की लोकं साधारणतः असं म्हणतात, की राजकारणाचा तमाशा झालाय, राजकारणाचा खेळ झालाय. तर हे शब्द जे आहेत, हे शब्द आपल्या परंपरेतनं येतात किंवा आपल्या रोजच्या बोलण्या चालण्यातनं येतात. मात्र या सगळ्या राजकारणाच्या खेळावरती ॲक्चुअल गेम तयार केलाय. आणि हा गेम नेमका काय आहे? हा गेम आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत अजय आंबेकर सर. अजय आंबेकर यांच्याविषयी यांची ओळख करून द्यायची झाली तर त्यांनी तब्बल 4 मुख्यमंत्र्यांचं पी-आर-ओ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि शासकीय सेवेत वरिष्ठ पदावरती काम करून त्यांनी व्ही-आर-एस घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हा इलेक्शन तमाशा नावाचा जो गेम आहे, तो विकसित केलेला आहे. या गेम संदर्भातच, या इंटरेस्टिंग गेम संदर्भातच आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे. सर, हा काय आहे? इलेक्शन तमाशा आणि हा राजकारणाचा खेळ वगैरे शब्द आम्ही ऐकतो. हा नेमका खेळ काय आहे? म्हणजे राजकारणामध्ये खेळ असतो, खेळात राजकारण असतो असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हां. परंतु पूर्ण आपल्या भारतातल्या राजकीय प्रोसेसकडे आणि विशेषतः इलेक्शनच्या प्रोसेसकडे हं. अतिशय खेळकर पद्धतीनं पाहणारा, हं. परंतु काहीतरी तुम्हाला एक शिकवून जाणारा असा हा एक बोर्ड गेम आहे, हां, हां, ज्याचं नाव आहे इलेक्शन तमाशा. ओके. तर हा गेम एक सटायरिकल टेक आहे आपल्या ओके. सध्याच्या इलेक्शनच्या प्रोसेसबद्दलचं. बरं, बरं, बरं. भारतातले जे निवडणुका आहेत, हं. या निवडणुका आपल्या कधीही ज्याला काय म्हणू आपण विचारांवर आधारित नव्हत्या किंवा हं. विचारधारेवर आधारित नव्हत्या. हं, हं, तर हं. त्या आधारित आहेत सगळ्या आयडेंटिटीवर, बरोबर. ओळखीवर. हो. त्याचा सगळा जो भाग आहे हं, तो हं, भाग हं. मी ह्या गेममध्ये आणलेला आहे. ओके. हा गेम आता बोर्ड गेमचं कल्चर खूप वाढतंय भारतामध्ये हं, हं, हं. गेल्या 4-5 वर्षापासून. हं, हं. तर निवडणुकीवरचा हा एक फन हं, हं. सटायरिकल असा हा गेम आहे. हं. तो 2 ते 4 प्लेयर खेळू शकतात. या गेमचे आपण वेगवेगळे कंपोनंट बघूया. हं, हं, हं. मी म्हटलं 2 ते 4 लोकांसाठी हा गेम आहे. बरं. साधारणतः अर्धा तास ते दीड हं, तास हं. हा खेळ चालतो. हं, हं. हा एक फन आहे, खेळकरपणा आहे याच्यामध्ये. हां. आणि अनेकांना हा आवडतो. मी जे बोर्ड गेम खेळतात सातत्यानं त्यांना हा गेम दाखवला आणि अच्छा. ज्यांना राजकारणामध्ये रस आहे हं, त्यांनाही हं, हा हं. गेम दाखवला. हां, तर हां. अतिशय आवडला त्यांना. हां, आणि हां. याच्यासाठी राजकारणाची माहिती असण्याची काही अजिबात गरज नाहीये. ओके. तुम्ही फक्त वृत्तपत्रांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या किंवा न्यूजतकच्या भाषेमध्ये डिजिटल मीडियाच्या हेडलाईन जरी तुम्ही हं, 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 हं. ऐकलेल्या असतील हां. आणि भारतातले एक बेसिक राजकारणाची माहिती जर तुम्हाला असेल हं, तर हं. तुम्ही हा गेम अतिशय उत्तम प्रकारे खेळू शकता. ओके. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 2 ते 4 मंडळींसाठी गेम आहे. हं, हं, हा हं. फन सटायरिकल टेक आहे आपल्या इलेक्शनवर. हं, हं, आणि हं. भारतातल्या निवडणुका ह्या आयडेंटिटी बेस असल्यामुळं बरोबर. त्याचं रिफ्लेक्शन, त्याचा पडसाद, त्याचे हं, हं. प्रतिबिंब तुम्हाला या गेममध्ये दिसेल. बरं. आपण आता बघतो की भिवंडी मालेगाव हो. एका विशिष्ट समूहाच्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे. हो. मलबार हिल एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीच्या लोकांसाठी तिथले वोटर्स प्रसिद्ध आहेत. हं, हं. त्याचप्रमाणे पुण्यातलं एक वेगळी आयडेंटिटी आहे. होय. तर हे वेगवेगळ्या आयडेंटिटीचं प्रतिबिंब आपल्याला या बोर्डमध्ये दिसतं. हं, हं, आता हं. उदाहरणार्थ इथे तुम्हाला बघत असाल तर ओबीसी जिथे संख्येने मोठ्या प्रमाणात वोटर्स आहेत ते आहेत. हं, हं, इथे हं. एसटी आहेत, हं, इथे हं. एससी आहेत, अच्छा. त्यानंतर मायनॉरिटी आहे, हं, हं, हं. क्षत्रिय आहे, हं, हं. पंडित आहे, अच्छा. अमीर आहे, किसान आहेत आणि गरीब आहेत. ओके. म्हणजे जात, धर्म धर्म, आणि व्यवसाय आणि हं. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती परिस्थिती. या आधारावर आपल्या हे सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीची रचना केलेली आहे. हं, हं, 9 हं. मतदारसंघ आहेत. 9 मतदारसंघामध्ये ओके. हे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी प्रॉमिनंट वोटर्स आहेत. हं, हं, हं. तर या वोटर्सना हं. आपल्या ज्या निवडणुका असतात त्या वोटर्स डोळ्यापुढे ठेवून त्यांच्यासाठी जी आश्वासनं दिली जातात हं, हं, किंवा हं. त्याच्यासाठी जी काही इलेक्शन गिमिक्स केले जातात हं, हं. तर ते आपण या गेममध्ये उपयोगात आणलेले आहेत. ओके. खेळणारे जे आहेत ते हं. 2 किंवा 4 व्यक्ती आहेत. हां. ते त्यांच्या पार्टीचे हायकमांड आहेत. ओके. आता उदाहरणार्थ निलेश, तुम्ही येलो पार्टीचे हायकमांड आहात बरं. आणि मी पर्पल पार्टीचा हायकमांड आहे. बरं. तर ॲज ए हायकमांड आपल्याला काय हं. करायचं, या मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभी करायचे आहेत आपल्या हो. पार्टीचे हां, हां. आणि त्यांना जिंकून आणायचे. बरं. 9 मतदारसंघ आहेत. 9 हं. पैकी 5 मध्ये जो जिंकेल, ज्याला जास्त मतं 5 मतदारसंघात मिळतील तो हा गेम जिंकला. जिंकला. असं एक बरोबर. सर्वसाधारण या गेमचं हं, स्वरूप आहे. हं, हं, परंतु ते एवढं सोपं नाहीये. हं. कारण हे गेम खेळताना आपण सुरुवातीला काय करतो तर आपण कॅन्डिडेट नेमतो. हां, तुम्ही हां. जर बघितलं असेल तर हे कॅन्डिडेटचे कार्ड्स आहेत. तर ओके. याला मी कॅन्डिडेट न म्हणता कॅन्डी आपल्याकडे कॅन्डी नेता म्हटलंय. म्हणजे आपल्याकडे कॅन्डिडेटचे जे स्वरूप असतं हां. तर त्या स्वरूपाचा प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचे कॅन्डिडेट कार्ड्स आहेत. ओके. तुम्ही जर हे कार्ड जवळून बघितले हं, तर हं. तुमच्या लक्षात येईल की काही कॅन्डिडेट हे क्लीन आहेत, हं, हं. बरोबर आहे. काही कॅन्डिडेट हे क्रूक आहेत ओके. आणि काही कॅन्डिडेट हे Corrupt आहेत. करप्ट आहेत. हं, म्हणजे हं. 3 प्रकारचे कॅन्डिडेट आहेत हं, हं, हं. आणि त्यांची नावं दिलेली आहेत.
त्यांचे Okay. रिसोर्सेस, त्यांच्याकडे किती खोकापिटी आहेत, खोकापिटी म्हणजे पैसे, पैसे किती चेले आहेत, सपोर्टर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, ते दिलेलं आहे. आणि यांचा वापर करून त्यांनी जास्तीत जास्त मतं मिळवायची आहेत. ओके. बरोबर आहे. आता हे कॅन्डिडेट नेमताना आपल्याकडे राजकारणामध्ये आता आयडिओलॉजी नसल्यामुळं कुठलाही कॅन्डिडेट कुठल्याही पक्षाकडे जातो आणि उभा राहतो, त्याला तिकीट सध्या मिळालं, आपण बघतोच बघतोच आहोत आपण. तर दोन्ही प्लेयरनी हे कॅन्डिडेट त्यांच्या मतदारसंघामध्ये उभे करायचे आहेत. बरं. हे उभे केल्यानंतर त्यांचे रिसोर्सेस आपण वाटतो. ओके. हे आता मी जस्ट उदाहरणादाखल आपल्याला ही मांडणी करतो. हे रिसोर्सेस म्हणजे काय, तर मी सांगितलं त्याप्रमाणे हे येलो पार्टीसाठीचं पब्लिक पूल आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे रिसोर्सेस दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हे कार्यकर्ते आहेत. काढू मी ह्यातलं. हो बिलकुल. हे कार्यकर्ते आहेत. एक पॉन म्हणजे 1000 कार्यकर्ते. ओके. या उमेदवारांच्या पुढे जे रिसोर्सेस आपण लिहिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचे रिसोर्सेस आपण वाटतो. उदाहरणादाखल मी असं म्हटलं की ह्या पर्पल पार्टीचे हे 4000 सपोर्टर्स आहेत, चेले आहेत, कार्यकर्ते आहेत. ते इथे जेवढे लिहिलेत त्याप्रमाणे मी इथे मांडणी केलेली आहे. ओके. 5 इथे त्यांनी दिलेत, मी 5 कार्यकर्ते मांडले, म्हणजे 5000 कार्यकर्ते हे आहेत. ओके. त्याचबरोबर त्यांच्यासाठी त्या उमेदवाराची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार मी निधी वाटतो. हे फंड्स आहेत. ओके. एक ब्रीफकेस म्हणजे 1 कोटीची ब्रीफकेस आहे ही खोकापेटी आहे. इथे लिहिलेले आहेत 7 कोटी, मी त्याप्रमाणे 7 कोटी इथे त्याला देऊन टाकतो. याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला मी त्याचे रिसोर्सेस वाटतो. तुम्ही तुमच्या मतदाराला हे वोट बँक पॉईंट्स आहेत. ओके. हे वोट बँक पॉईंट्स मिळणार आहेत. म्हणजे आता तुमचे हे चेले आहेत. ओके. हे चेले आपण त्या उमेदवारांच्या पुढे इथे जेवढे लिहिले आहेत 4 आहेत, तर मी 4 मांडले चेले. ओके. त्याचप्रमाणे ही तुमची खोकापेटी आहे, म्हणजे येलो पार्टीची खोकापेटी आहे. 5 आहेत, म्हणजे मी 5 वाटतो. बरोबर. तर अशा प्रकारे मी समजा असं धरून चालू आहे की आपण कॅन्डिडेटचे कार्ड्स वाटलेले आहेत, त्यांना नॉमिनेट केलेलं आहे, त्यांचे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि आपण आता निवडणुकीसाठी तयार झालो आहोत. बरं. त्याच्यामध्ये 2 फक्त गोष्टी आहेत. प्रत्येक पार्टीचा एक बिग नेता आहे. प्रत्येक पार्टीमध्ये एक नेता असतो. तर हे वाय पार्टीचा हा बिग नेता आहे, त्याचं नाव आहे मिस्टर हल्दी. तो आहे क्रूक आणि त्याला त्याचे रिसोर्सेस दिले आहेत. बरोबर. पी पार्टी जी आहे, पी पार्टीचा बिग नेता आहे मिसेस जामुनी, त्यांचे रिसोर्सेस दिलेले आहेत, त्या पण क्रूक आहेत. तर तुम्ही पी पार्टीचे असल्यामुळे तुमचा हा बिग नेता असेल, तो तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कुठेही तो उभा करायचा. ओके. समजा तुम्ही उभा केला इथे. ओके. आणि मी उभा केला समजा इथे. आपण इलेक्शनमध्ये बघतो की डमी कॅन्डिडेट आपण नेमतो आणि मग शेवटच्या दिवशी आपला रिअल खरोखरचा कॅन्डिडेटचा अर्ज भरतो. तर आपण खरोखरचे आपले बिग नेत्याचे कॅन्डिडेट आपण इथे भरलेले आहेत. ओके. आता तुम्ही विचाराल की हा काय प्रकार आहे, म्हणजे क्रूक का, करप्ट का, क्लीन का? तर राजकारणामध्ये सगळ्या प्रकारचे उमेदवार असतात. बरोबर. तर क्रूक जे आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त पैसे आहेत. बरोबर आहे. क्रूक जर बघितलं आपण, या क्रूककडे सर्वात जास्त पैसे आहेत. बरोबर. करप्ट जो आहे त्या करप्टकडे थोडे कमी पैसे आहेत, कमी चेले आहेत, कमी फंड्स आहेत. ओके. आपण इथे जर बघितलं हा करप्ट आहे, हा करप्ट आहे. बरोबर. करप्टकडे कमी पैसे आहेत, कमी चेले आहेत. 5 CR. ओके. आणि दुसरा जो आहे तो तिसरा प्रकारचा आहे क्लीनचा. हा जो क्लीन आहे, या क्लीनकडे सर्वात कमी रिसोर्सेस आहेत, म्हणजे कमी पैसे आणि कमी चेले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हाला पैसे आणि चेले लागत असतात. बरोबर आहे. आता क्रूककडे जास्त पैसे आणि चेले आहेत, याचा अर्थ असा नाही की क्रूक हा सर्वात जास्त मतं जिंकू शकतो. जसं त्याच्याकडे रिसोर्सेस जास्त आहेत तसंच त्याच्यावर आरोप होण्याची शक्यता पण जास्त आहे. ते आरोप जास्त झाले म्हणजे त्याला त्याची मतं पण कमी होण्याची शक्यता आहे. त्या तुलनेमध्ये करप्ट कॅन्डिडेटवर आरोप होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे त्याची शक्यता जी आहे मतं कमी होण्याची ती कमी आहे. बरोबर. क्लीनमध्ये अजिबातच शक्यता नाही, कारण तो क्लीन क्लीन आहे. तर तुम्ही ॲज अ स्ट्रॅटेजी म्हणून ठरवायचं की आपले खरोखरच किती कॅन्डिडेट कुठल्या प्रकारचे कुठल्या मतदारसंघात असतील. बरोबर आहे. खेळाच्या अगदी सुरुवातीला जसं आपण निवडणुकीमध्ये बघतो प्री पोल सर्व्हे असतात, बरोबर, तसे हे पार्टी कुंडली कार्ड आहेत. क्या बात आहे. हे पार्टी कुंडली कार्ड म्हणजे वेगवेगळे रिसोर्सेस आपल्याला सांगतात, वेगवेगळे माध्यम सांगतात की अमुक मतदारसंघामध्ये अमुक वोटर्स हे जास्त आहेत, या पार्टीचे कमिटेड डिवोटेड असे हे वोटर्स आहेत. तर प्रत्येक सर्वे टाइप हे सर्वे हे वेगवेगळे 18 प्रकारचे सर्वे आहेत. त्यातलं एक कुठलंही आपण खेळाच्या सुरुवातीला रॅन्डमली घेतो. आणि मग हे कार्ड काय सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ हा आपण सर्वे घेतला रॅन्डमली, तर हा गरीब कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येलो पार्टीचे 10,000 कमिटेड डिवोटेड वोटर्स आहेत. कोणीही कॅन्डिडेट उभा केला तरी याला 10,000 मतं सुरुवातीपासून मिळणार आहेत. नंतर कॅम्पेनच्या ओघामध्ये हे मतं कमी होतील किंवा जास्त होतील, परंतु इलेक्शन जाहीर झाल्यानंतरची जी परिस्थिती आहे सुरुवातीची तीही सांगते.
ओके या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या दोन्ही पार्टींचे वेगवेगळे कमिटेड डिवोटेड वोटर्स आहेत. ओके हे कार्ड डिस्कार्ड करतो आपण आणि मग आपल्या प्रचाराला सुरुवात होते. नॉमिनेशन करण्यापासून आपण नॉमिनेट केले, त्यानंतर त्या मंडळींचे आपण रिसोर्सेस वाटले, समजा आपण की खोका पेटी आणि हे वाटले सगळ्यांचे. ओके, आणि मग आपण कॅम्पेन कार्ड्स वाटतो. ओके, हे जर कॅम्पेन कार्ड तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्षामध्ये ज्याप्रमाणे कॅम्पेन होतात अशा प्रकारचे कॅम्पेन कार्ड्स आहेत. बरोबर. म्हणजे आता माझ्याकडे जे कॅम्पेन कार्ड आहे ते सांगतं की ॲट अन इलेक्ट्रिक व्हेकल यात्रा विथ नो पॉवर वी प्रॉमिस गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड बाउन्सर्स टू हाय टॅक्स पेयर्स. ओके, आणि यातली काही आश्वासनं खरोखरच गेल्या 25-30 वर्षामध्ये आपल्या उमेदवारांनी दिलेली आहेत. त्यानंतर आश्वासनं ही आहेत आणि तो मीडिया आहे, ज्या मीडिया त्याच्यामध्ये पदयात्रा आहे आणि अगदी काही प्रमाणामध्ये पेड न्यूज पण आहेत, काही प्रमाणामध्ये बेनामी पोस्टर्स पण आहेत, सोशल मीडियाचा वापर आहे, चांगला गैर, जे प्रकार आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहतो उमेदवार प्रचारासाठी घेतात ते सगळं याच्यामध्ये आहे. आणि मग हे कार्ड वापरण्यासाठी किती तुम्हाला पैसे आणि चेले खर्च करायचे ते दिलेलं आहे, त्यातनं मिळणारे तुम्हाला मतं किती आहेत हे दिलेले आहेत. प्रत्येक कार्डची व्हॅल्यू ही वेगवेगळी आहे. काही मध्ये तुम्हाला कमी पैसे देऊन जास्त मतं मिळू शकतात, काही ठिकाणी जास्त पैसे देऊन कमी मतं मिळू शकतात. तर हे तुम्हाला रॅन्डमली तुमच्या लक प्रमाणे कार्ड मिळतं, हे तुम्ही वापरायचं आहे. आणि मग तुमचे हे पैसे खर्च होणार, हे तुमचे पैसे कमी खर्च होणार. समजा आता या मतदारसंघामध्ये पैसे असतील, हे पैसे खर्च होणार, चेले खर्च होणार आणि मग तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये वोट्स मिळणार. ओके, अशा प्रकारचे हे कॅम्पेन कार्ड आपण वाटतो. हे कॅम्पेन कार्ड जसं आपण सध्या बघतो आहोत की विशिष्ट कॅम्पेन हे विशिष्ट मतदारसंघामध्येच राबवलं जातं. तर हे प्रत्येक कार्ड हे त्या मतदारसंघासाठी लिहिलेलं आहे. हे कार्ड ओबीसीसाठी आहे, हे कार्ड मायनॉरिटीसाठी आहे, हे क्षत्रियसाठी आहे. अशा प्रकारचे कॅम्पेन कार्ड्स आपण वाटतो, त्याचा वापर करतो. तसंच बिग कॅम्पेन कार्ड्स आहेत, ते कुठल्याही मतदारसंघामध्ये चालू शकतं. हे बिग कॅम्पेन कार्ड्स आहेत. परंतु निवडणुकीमध्ये काय होतं, प्रत्येक वेळी आपण कॅम्पेन करून मतं तर मिळवतोच असं नाहीये. तर अनेक वेळा आपण विरोधकांवर हल्ला करतो, आरोप करतो आणि त्यांची मतं कमी करण्याचा प्रयत्न करतो. अटॅक. तर हे आहेत अटॅक कार्ड. अटॅक कार्ड काय करतं, अटॅक कार्ड हे जर तुमच्याकडे आलं आणि ते जर त्याच्यावर विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं नाव असेल तर त्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध हे कार्ड वापरून तुम्ही त्याची मतं कमी करू शकता. एवढी मतं कमी होतील हे जर तुमच्याकडे असेल तर. बरोबर आहे. असे वेगवेगळे आरोप वेगवेगळ्या मंडळींच्या बद्दल आहेत. साहजिकच मी जसं म्हटलं की जो करप्ट आहे आणि जो क्रूक आहे त्यांच्या विरुद्ध ॲलिगेशन्स होऊ शकतात आणि मतं कमी होऊ शकतात. तर ही अशा प्रकारे मतं कमी होतील. जो क्रूक आहे त्याच्या विरुद्ध 2 कार्ड्स आहेत या गठ्ठ्यामध्ये. जो प्रत्येक करप्ट आहे त्याच्या विरुद्ध 1 कार्ड आहे. क्लीन बद्दल मात्र एकही कार्ड नाही आहे. तर हे वाटतो आपण आणि मग अटॅक करून आपण त्याची समोरच्याची मतं कमी करू शकतो. परंतु आपण राजकारणामध्ये सहसा पाहतो, जेव्हा कुठल्याही राजकीय उमेदवारावर हल्ला होतो किंवा आरोप होतो तर त्यावेळी तो मी निर्दोष आहे असं सांगत नाही, मी निर्दोष आहे असं तो सांगतो. मी हे वाक्य रिपीट करतो. कुठल्याही राजकारणावर किंवा उमेदवारावर जेव्हा हल्ला होतो, अटॅक होतो, ॲलिगेशन्स होतो, आरोप केले जातात, तेव्हा तो राजकीय नेता कधीही हा आरोप खरा आहे असं कबूल करत नाही, पुरावे दिलेले असू नये. बरोबर. किंवा आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तो कोर्टातही जात नाही. तर त्याऐवजी तो काय करतो, तर तो रेज करतो व्हिक्टिम कार्ड. बरोबर आहे. मग व्हिक्टिम कार्डची पण सोय आपण ह्या गेममध्ये केलेली आहे. म्हणजे मी ओबीसी आहे म्हणून माझ्यावर आरोप केला जात आहे, मी मायनॉरिटी आहे म्हणून माझ्यावर आरोप केला जात आहे, किंवा मी क्षत्रिय आहे म्हणून माझ्यावर आरोप केला जात आहे, मी ओबीसी आहे, मी किसान आहे, मी महिला आहे, मी युवक आहे म्हणून माझ्यावर आरोप केला जातोय. अशा प्रकारचे व्हिक्टिम कार्ड रेज करून आपले राजकीय नेते त्या आरोपापासून पळ काढतात. तर हे जर व्हिक्टिम कार्ड तुमच्याकडे असेल आणि समोरच्या विरोधकांनी जर तुमच्याकडे प्लेयरनी हल्ला केला मतं कमी करण्यासाठी, तर हे कार्ड वापरून तुम्ही ती मतं वाचू शकता. अशा प्रकारचं हे काय म्हणतात त्याला, मांजर आणि उंदीर या दोघांसारखा हा खेळ आहे. आता आणखी एक इंटरेस्टिंग प्रकार आहे तो असा की समजा आपण दोघं खेळतो आहोत, कॅम्पेन वापरून तुम्ही मतं मिळवताय, मी अटॅक करून तुमची मतं कमी करतोय, मग तुम्ही व्हिक्टिम कार्ड रेज करताय आणि तो हल्ला वाचवताय. परंतु या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत, परंतु प्लेयरच्या हातात नसलेली अशी एक तिसरी शक्ती असते की जी या सगळ्या निवडणुकीवर परिणाम करते आणि त्यासाठी आम्ही वापर करतो ब्रेकिंग न्यूजचा. ही ब्रेकिंग न्यूज आहे. खरोखर निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ब्रेकिंग न्यूज घडतात तर त्याचं दर्शन तुम्हाला ह्या ब्रेकिंग न्यूजमध्ये होतं. आता उदाहरणादाखल मी तुम्हाला ही ब्रेकिंग न्यूज वाचून दाखवतो. ही सांगते अ थर्ड पार्टी बॅक्स यू. हे जर कार्ड तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्या मतदारसंघामध्ये एवढे मतं मिळू शकतात, एवढे पैसे मिळू शकतात आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो. काही कार्ड असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान पण होऊ शकतं. आता इथे तुम्हाला फायदा झाला, मास मेंबरशिप कॅम्पेन हिट्स जॉकपॉट, परंतु काही मध्ये मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ हे ब्रेकिंग न्यूज आहे, अ रिबेल ग्रुप इन अपोजिशन इज रेडी टू सपोर्ट यू. यू विल अर्न 3 crore
अँड 1000 चेले, बट यू विल लूज 30,000. ओके. एखाद्या पॉलिटिकल पार्टीने तुम्हाला पाठिंबा दिल्यामुळे तुमचा जो वोट बँक आहे तो त्या वोट बँकवर परिणाम होऊ शकतो आणि परिणाम तुमचे होऊ मतं कमी होऊ शकतात. तर हे तुमचं थोडक्यात लक आणि रॅन्डमनेस याच्यामध्ये आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला पैसे मिळू शकतात, मतं जाऊ शकतात, किंवा मतं बरोबर. मिळू शकतात, चेले जाऊ शकतात, किंवा मतं, पैसे, चेले तिन्ही मिळू शकतात. अशा प्रकारचं हे ब्रेकिंग न्यूज कार्ड आहे. तर हे आपण खेळतो आणि मग शेवटी आपला काउंटिंग होतं, मतांची मोजणी होते. ज्या मतदारसंघात जास्त मतं मिळतात तो मतदारसंघ जिंकतो. आणि अशा मतदारसंघांची जिंकल्याची जी संख्या आहे ती आता 9 पैकी जर 5 असेल, 5 किंवा जास्त, तर तो प्लेअर जिंकतो. असा एक हा गेम आहे. परंतु यातला सर्वात जो इंटरेस्टिंग पार्ट आहे तो आपल्याकडे जसा आता निवडणुकीच्या मतदानानंतर रिझल्ट लागल्यानंतर जो सुरू होतो, तो खरा पार्ट हा या खेळामध्ये मतदान झाल्यानंतर, म्हणजे मोजणी झाल्यानंतर सुरू होतो. तो असा की समजा ॲट द एंड ऑफ द गेम सगळे प्रचार संपला, आपला अटॅक कार्ड खेळलो आपण, कॅम्पेन कार्ड खेळलो, आपली मतांची मोजणी केली, आणि असं लक्षात आलं की तुम्ही 5 मतदारसंघांमध्ये जिंकला आहात आणि मी 4 मतदारसंघांमध्ये जिंकलो आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही गेम जिंकला आहात. कारण इलेक्शन असं होतं की तुम्ही जरी मतदारसंघ खूप जास्त संख्येने जिंकला तरी तुम्ही सत्तेवर येऊ शकतातच असं नाही. तर या गेममध्ये पण खरा खेळ हा हॉर्स ट्रेडिंगचा आहे. म्हणजे तुम्ही 5 मतदारसंघात जिंकलात, मी 4 मध्ये जिंकलो, तर मी माझ्याकडचे पैसे वापरून तुमचे जिंकलेले करप्ट किंवा क्रूक विकत घेऊ शकतो आणि माझे 5 उमेदवार होऊ शकतात. फोडाफोडीचं राजकारण. म्हणजे पैशाचा इथे वापर करायची पण सोय आहे. पण तुमच्याकडे पण पैसे असू शकतात, तर तुमच्याकडच्या पैशाने तुम्ही माझा उमेदवार पण घेऊ शकता. अर्थातच क्रूक किंवा करप्ट क्लीन विकत घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हा त्याला काय म्हणू आपण, थोडंसं सटायरिकल पद्धतीचा गेम आहे. आणि तुम्हाला आता ठरवायचं की आपण किती क्रूक नेमायचे, किती क्रूक नॉमिनेट करायचे, किती क्रूक करप्ट नॉमिनेट करायचे, किती क्लीन करायचे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते याचा वापर करू शकतात, पण ज्याच्याकडे नाही आहेत तो मतं मिळू शकतो पण त्याला धोका पण नाही आहे. असं एक सगळ्या राजकीय निवडणुकीतल्या परिस्थितीतले एलिमेंट्स वापरून आपण हा गेम तयार केलाय आणि याला चांगला प्रतिसाद मिळतोय, लोकांना आवडतोय हा गेम. क्या बात आहे. एकंदरीत म्हणजे सध्याचं जे राजकारण आपल्याकडे सुरू आहे, खास करून महाराष्ट्रात सुरू आहे, त्याचं एक प्रतिबिंब मी असं म्हणणार नाही, तुम्ही म्हणायला काही हरकत नाही. मी असं म्हणेन की गेल्या 40 वर्षातल्या भारतातल्या विविध राज्यांमधल्या राजकारणाचं हे प्रतिबिंब आहे. आणि म्हणजे याच्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा हा आहे की ह्याच्यासाठीचा जो रिसर्च आहे तो खूप जबरदस्त आहे. म्हणजे सुरुवातीला तर वाटतं अर्थात हा गेम समजून घ्यायला आणखी वेळ लागू शकतो, पण सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा गेम रिसर्च म्हणाल तर मी माझ्या मंत्रातल्या कामाचा मला याला उपयोग झाला. आणि 2.5 वर्षापासून मी काम करत होतो आणि गेम समजून घ्यायला हार्डली 10-15 मिनिटं लागतात, कारण सगळ्या संकल्पना आपल्याला नवीन नाहीयेत. म्हणजे हॉर्स ट्रेडिंग आपल्याला नवीन नाहीये, खोकापेटी ही कन्सेप्ट नवीन नाहीये, चेले नवीन नाहीये, मतं मिळवणं कशाच्या बदल्यामध्ये ते आपल्याला नवीन नाहीये, कॅम्पेन नवीन नाहीये. त्यामुळे समजून घ्यायला 10 मिनिटं लागतात. आणि खेळताना तुम्ही जेवढं ते याची कॉपी वाचत खेळाल ते जास्त इंटरेस्टिंग होऊ शकतं आणि एन्जॉय करतात. बरं, आता मला काही प्रश्न आहेत सर याच्या संदर्भामधले, की सगळ्यात पहिलं तर बोर्ड गेम कल्चर जे आहे आपल्याकडचं ते कुठेतरी आता मोबाईलला आलेत, सगळे मोबाईलवरती शिफ्ट झालेत, मोबाईल गेम्स वगैरे आहेत. बोर्ड गेम कल्चर, आता तुम्ही तुमचं जे बालपण आहे किंवा माझंही बालपण असेल तर त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी बोर्ड गेम खेळायचो. बरोबर, हे सगळं आतापर्यंत त्या कल्चर बद्दल काय थोडक्यात जरा सांगा. मला हे माहित नव्हतं. म्हणजे मी जेव्हा मुलीकडे गेलो अमेरिकेमध्ये तेव्हा मला बोर्ड गेम असा प्रकार असतो मोठ्यांसाठी हे तिथे त्याचं दर्शन झालं. आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर बोर्ड गेम्स आहेत. म्हणजे आपल्या लहानपणी फक्त आपण सापशिडी वगैरे खेळलो, ते लहान मुलांचे गेम आहे. सापशिडी हा लक बेस्ड गेम आहे, त्याच्यामध्ये स्किलचा वापर नाहीये. बुद्धिबळ आहे, बुद्धिबळामध्ये स्किलचाच वापर आहे, कौशल्याचाच वापर आहे, त्याच्यामध्ये लक हा पार्ट नाहीये. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन अगदी तुमच्या वॉटरगेट प्रकरणापासून ते प्रेसिडेंटची इलेक्शन, शिपिंगची रेस, बॉलिवूड, अशा वेगवेगळ्या विषयांवर अशा प्रकारचे बोर्ड गेम आहेत आणि ते फिजिकली खेळायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बोर्ड असतो, सोंगट्या असतात, कार्ड्स असतात, लेबल्स असतात, टोकन्स असतात, त्याचे नियम असतात, ठरलेलं उद्दिष्ट असतं. मग काही गेम हे 2 साठी असतात, काहींचे गेम हे 10-10 लोकांसाठी असतात, त्याला पार्टी गेम म्हणतो. वेगवेगळ्या थीमवर असंख्य गेम आहेत. आणि भारतामध्ये याच विषयावरचा एक गेम आहे, त्याचा शासन नावाचा बोर्ड गेम आहे, तो 4 ते 5 तास चालतो. तो खूप असा गंभीर असा सिरियस असा गेम. याच्यासाठी वेळ किती लागतो पूर्ण वेळ खेळण्यासाठी? सेटअपसाठी एक अर्धा मिनिट. सुरुवातीला जर तुम्ही खेळत असाल तर 10 मिनिट ते 15 मिनिट समजून घ्यायला, आणि खेळची बेसिक जी व्हर्जन आहे त्यासाठी 45 मिनिट, म्हणजे साधारणतः 1 तास ते 1.25 तासाचा हा गेम आहे. आणि तुम्ही जे बोललात की आता
आत्ताची पिढी मोबाईलवर आहे वगैरे असं आहे. तर माझं उलट निरीक्षण आहे. माझं निरीक्षण असं आहे की आता सध्या लोकांना टीव्ही पाहणं आणि मोबाईलवरचे रील्स पाहणं याचा त्यांना उभं आलाय. त्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष आपल्या मित्रांबरोबर भेटणं, बोलणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, बरं ते त्यासाठी एक त्यांना निमित्त पाहिजे असतं. तर बोर्ड गेम हे अतिशय खूप निमित्त आहे. मी गेले 2-3 वर्ष यावर काम करतोय. ते काम करत असताना मी असंख्य मंडळींबरोबर गप्पा मारतोय, फिरतोय. तुम्हाला सांगायला आवडेल मला की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये बोर्ड गेमचं कल्चर मोठ्या प्रमाणात वाढतंय. कल्चर वाढतंय म्हणजे काय? लोक खरेदी करतातच, परंतु बोर्ड गेम कॅफेज आपल्याकडे निर्माण झालेत. पुण्यामध्ये 2 बोर्ड गेम कॅफे आहेत. मुंबईमध्ये 4 बोर्ड गेम कॅफे आहेत. वेगवेगळ्या बोर्ड गेम कम्युनिटीज आहेत जे दर शनिवारी रविवारी एकत्र येऊन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बुक करतात आणि बोर्ड गेम खेळतात. तासनतास हे खेळ चालतो आणि हे अतिशय निर्विष असतं. जसं आता मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याकडे पटांगण नाहीत खेळायला, जिममध्ये जावं लागतं अनेकांना, पण त्याच्यानंतर एक बौद्धिक करमणूक पाहिजे असते. ही बौद्धिक करमणूक तुम्हाला बोर्ड गेम देते. ओके. पण याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किती आहे? म्हणजे कारण आपण बघतो की नेहमी गेम आला की हल्ली तर म्हणजे मोबाईलवरच्या गेम मधून सुद्धा फसवणूक वगैरे असे प्रकार, त्याच्यामध्ये आर्थिक गोष्टींचं धोकाधडी वगैरे अशा गोष्टी समोर येताना दिसतात. याच्यामध्ये तशी काही रिस्क आहे का? नाही, बिलकुल नाही. म्हणजे बोर्ड गेम कल्चरच असं आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं ज्याला काय म्हणू आपण इमोशन्स आहेत, पण त्याचबरोबर थोडंसं वैचारिक किंवा विचार करण्याची शक्यता आहे. अशी मंडळी ही बोर्ड गेम खेळतात. त्यामुळं पैशांचा वापर जसं आपण पत्त्यांमध्ये बघतो, पत्त्यांचा जुगार खेळताना पैशाचा वापर करतात, तसं बोर्ड गेमच्या कल्चरमध्ये मी तरी बघितलं नाही की कोणी पैसे लावून बोर्ड गेम खेळतंय. ओके. तर असं अजिबात नाही, कारण सुशिक्षित जाणकार मंडळी खेळतात आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आपलं वैचारिक बौद्धिक भूक भागवणं. म्हणजे तुम्ही कधी बघितलं का की चेस कोणी पैसे लावून खेळतंय? नाही खेळणार. कारण असं की त्या चेस खेळणारी माणसं ही त्या विचाराची नाहीच आहेत. बरोबर. त्यांना जुगार नसतो पाहिजे. त्यांना आपल्या विचाराची क्षमता ही जोखणं असतं आणि स्किल वापरणं असतं आणि त्यातनं चांगली बौद्धिक करमणूक करून घेणं हा त्यांचा उद्देश असतो. ओके. आणि हे किती म्हणजे ह्याचा खर्चाचं हे कसं आहे? खर्च नाही, किती साधारणतः आहे? बोर्ड गेम हे तुम्हाला 2,000 पासून ते 10,000 पर्यंत मिळतात. माझ्या बोर्ड गेमची किंमत मी त्याचा MRP म्हणतो आपण, किमान किंमत, सॉरी मॅक्झिमम रिटेल प्राइस ही त्याची 3,500 आहे. ओके. मग मग ते Amazonवर माझ्या वेबसाईटवर मी ते उपलब्ध करून देतोय. 15% 10% डिस्काउंट त्याच्यामध्ये मिळतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. हा मी बोर्ड गेम कन्व्हेन्शनमध्ये सहभागी झालो. बरं. जवळपास हा गेम आतापर्यंत 300 ते 400 लोकांनी खेळलेला आहे आणि मला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. लोकांना खूप आवडतं. त्यांना असं वाटतं की आपलं जे आम्ही बघतो आहोत सभोवताली त्याचं सगळं दर्शन मिळतं. हे कसं आहे की आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींवर घडणाऱ्या गोष्टी जर आपल्याला खेळण्यामध्ये मिळत असेल तर लोक त्यामध्ये इंटरेस्टेडली सहभागी निश्चितपणानं होतीलच. अगदी खरं. पण आता एक थोडासा वेगळा असा प्रश्न आहे की मग हे आपल्याकडं राजकारण म्हणलं की लोकशाहीचं खूप चर्चा असते. बरोबर. तसं ह्याच्यामध्ये लोकशाहीला धोका वगैरे काय? नाही, बिलकुल नाही. म्हणजे याच्यात कुठेही आपल्या भारतीय लोकशाहीला अजिबात धोका नाहीये. तुम्ही या गोष्टीकडे असं बघा की RK लक्ष्मण यांच्या कार्टूनमुळे आपल्या लोकशाहीला धोका निर्माण झाला का? नाही. आपल्याकडे वृत्तपत्रांमध्ये म्हणूनच बघायला एक सटायर आहे आणि मनोरंजन, एक त्याला म्हणून आपण प्रतिक्रिया आहे आजकालच्या राजकारणाची. याच्यामध्ये कुठलंही असं ओळी नाहीयेत की ज्याच्यामुळे फार मोठा धोका पोहोचेल किंवा लोकांच्या भावना दुखावतील. कार्टूनमुळे आपल्या कोणाच्या भावना दुखवतात का? नाही दुखवतात. बरोबर आहे. अग्रलेखामुळे कोणाला वाटतं का? त्याची भूमिका चुकी असेल, मांडणी चुकीची असेल, परंतु त्याच्यामुळे लोकशाहीला धोका काही निर्माण होत नाही कुठलाही. भावना कशाही दुखावतात नाही. मग याचा अर्थ मग तुमच्या भावना फार क्षीण आहेत किंवा कमकुवत आहेत, त्या आपण सुधारायला पाहिजे. बरोबर आहे. आता त्याचं कुठे आपल्याकडे मोजमाप नाहीये. कोणाच्याही भावना कशामुळे दुखावू शकतात, त्याला काही आपल्याकडे उपाय नाहीये. परंतु हे अतिशय निर्विष, निर्भेळ अशी करमणूक आहे आणि थोडंसं सटायर आहे. पण हे सुचलं कसं सर तुम्हाला? मला असं वाटलं की मी जेव्हा मुलीकडे पाहिले बोर्ड गेम आणि इतक्या वेगवेगळ्या विषयावर बघितलं की मला खरंच कमाल वाटली की त्या करणाऱ्यांची पण, की अशा महात्मा गांधींवर बोर्ड गेम आहे. हम्पी म्हणून आपलं जे कर्नाटकामध्ये पर्यटन स्थळ आहे त्याच्यावर बोर्ड गेम आहे. 600 भारत 600 BC असा एक गेम आहे. म्हणजे 600 इसवी सनापूर्वी 600 वर्षातला भारत जसा होता त्याचा आकार त्यांनी बोर्ड गेमवर घेऊन मग त्या काळातल्या लढाया वगैरे, त्या राजकारण्यांच्या तिथल्या राज्यकर्त्यांची युद्ध, त्यांची पॉवर गेम्स, हे सगळे त्यांनी त्या गेममध्ये आणलेलं आहे. आपला शिवाजी महाराजांवर बोर्ड गेम आहे. तो अर्थात छोट्या म्हणजे मुलांसाठी आहे तो. त्याच्यामध्ये मावळे खेळतात, जी खेळणार आहेत मुलं ती मावळे म्हणून खेळतात आणि शिवाजी महाराजांबरोबर प्रत्येक लढाईमध्ये, प्रत्येक संग्रामामध्ये सहभागी होतात आणि शिवाजी महाराजांची शाबासकी मिळतात. असं त्यामुळं वेगवेगळ्या विषयावर बोर्ड गेम आहेत याचं दर्शन मला जेव्हा झालं तेव्हा मला कळलं की इलेक्शन हा एक इतका चांगला विषय आहे की ज्याच्यामध्ये स्पर्धा असते, ईर्ष्या असते, भावना असते, पैशाचा वापर आहे
आणि इतक्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रचार करण्याबरोबरच गैरप्रकार करूनही निवडणुका लढवतात लोक. तर याचं सगळं दर्शन आपण गेममध्ये याच्यात करू कसं आहे की शकतो. तुम्ही एवढ्या जवळून, जसं की मी सुरुवातीला सांगितलं की सरांनी 4 मुख्यमंत्र्यांसोबत थेट काम केलेलं आहे आणि बराच प्रदीर्घ असा त्यांचा प्रशासकीय अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे त्या अनुभवाचा पण बरोबर फायदा आहे. तुम्हाला त्या याच्यात ते झाला ते असेल. त्या काळात मला जे जवळून बघायला मिळालं, हम्म. पाहायला मिळालं, हम्म. वाचायला मिळालं. केवळ महाराष्ट्रातलंच नाही, भारतभरातलं हम्म. सगळं राजकारण, त्यातल्या निवडणुका, याचा मी अभ्यास केला, बातम्या बघितल्या. हम्म. अनेक केसेस आपण बघतो की हो. प्रचाराच्या काळामध्ये भल्या मोठ्या प्रमाणात कॅश पकडली जाते हो. किंवा अव्वाच्या सव्वा आश्वासनं दिली जातात. हम्म. मला हे करत असताना जेव्हा मी हम्म. संशोधन करतो तेव्हा मला आपल्या राजकीय लोकांनी दिलेली भन्नाट आश्वासनं पाहून मला खूप हसायला आलं होतं. म्हणजे खरोखरच राजस्थानमध्ये एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही बालविवाहाला मंजुरी देऊ. आणि हे असं आश्वासन दिलेलं आहे. एका मध्य प्रदेशमधल्या उमेदवारांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर ज्याला ऑस्कर आणि ऑलिम्पिक अवॉर्ड मिळेल, तर ज्याला ऑलिम्पिक अवॉर्ड मिळेल त्याला आम्ही आमचा क्रीडा मंत्री करू आणि ऑस्कर विजेत्याला आम्ही आमचा सांस्कृतिक मंत्री करू. हा, म्हणजे हल्ली तर आपल्याकडेही लग्न करून देण्याची पण हो, आश्वासनं हो. दिलेली आहेत काही लोकांनी. त्यामुळे अशाच प्रकारची गमतीशीर आश्वासनं मी या कॅम्पेनमध्ये वापरलेली आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे की पैसा आणि सपोर्टर्स किंवा चेले असल्याशिवाय तुम्ही कुठलंही मतदान जिंकू शकत नाही. तर हा मुख्य आधार घेऊन हा पूर्ण गेम डेव्हलप केलेला आहे. बरोबर. तर फार इंटरेस्टिंग आहे. सरांनी जसं सांगितलं की त्यांच्या वेबसाईटवर आणि अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे हा गेम आणि याच्यामध्ये रिस्क नाही आहे कुठलीही आणि आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा कुठंतरी याच्यामध्ये रिफ्लेक्शन तुम्हाला दिसेल. त्यामुळे फार इंटरेस्टिंग वाटलं मी सर. फक्त एक ऍड करतो की ज्याला बोर्ड गेम माहित नाहीये त्याला हे बोर्ड गेम काय आहे हे शिकवतं. बरं. आणि ज्याला राजकारण किंवा निवडणुकांचं राजकारण माहित नाहीये त्याला निवडणुका, राजकीय बाबी काय असतात याचं दर्शन या गेम मधनं होऊ शकतं. अच्छा, म्हणजे दुहेरी फायदा आहे या गेमचा. तर निश्चितपणानं हल्लीचं जे कल्चर आहे आपलं मोबाईल गेमचं वाढत चाललेलं, त्या कुठंतरी हे फार इंटरेस्टिंग पद्धतीने सर तुम्ही आणलंय. त्यामुळे निश्चितपणानं अजून लोकांना हे जास्तीत जास्त आवडेल अशी अपेक्षा आपण करूयात. आणि तुम्हाला काय वाटतंय हे सगळं गेम बद्दल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील या गेम संदर्भातले, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याची सुद्धा उत्तरं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू सरांच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.